सारखं तेच तेच गोड, त्याच त्याच भाज्या सगळं खाऊन कंटाळा आलाय ना, मग बनवूया असा छान झणझणीत, चमचमीत आणि चवदार असा मिरचीचा ठेचा. आता हा जो मिरचीचा ठेचा आहे हा 3 दिवसांपर्यंत छान राहतो. त्याची चव म्हणाल तर ती जिभेवर रेंगाळत राहणारी असते. 3 दिवसांपर्यंत राहतो हो, पण केलेल्या दिवशीच तुमचा हा ठेचा संपून जाईल एवढी ह्याची चव छान असते. कारण प्रत्येक वेळी जेवताना तुम्ही कोणतीही भाजी घेतली तरी हा ठेचा घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ह्याची चव होते. तर हा जो ठेचा आहे तो अगदी प्रॉपर स्टेप्समध्ये कसा करायचा, त्याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते कसे भाजायचे की ज्याच्यामुळे ह्याची टेस्ट वाढेल, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पाहता पाहताच काय करायचं तुम्हाला माहिती आहे. उजव्या हाताचा अंगठा सबस्क्राईबवर ठेवायचा आणि डाव्या हाताचा अंगठा लाईकवर ठेवायचा. व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी इथं 15-20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ऑर्गॅनिक बागेतल्या मिरच्या आहेत आणि मीडियम तिखट आहेत. 2 लसणाचे गड्डे, 1 कांदा आणि अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. मिरच्या बारीक कट करून घेतल्या मी. लसूणही सोलून घेतलेला आहे. कांदा चिरून घेतलेला आहे. आता हा सोललेला जो लसूण आहे ना त्याचे थोडे उभे काप करायचे म्हणजे आपल्याला ठेचायला सोपं जातं. हे काप करून घेऊयात आपण. आता ठेचताना काय होतं, हे गुळगुळीत आहे ना ते व्यवस्थित ठेचलं जात नाही, बाजूला सरकतो हा लसूण ठेचताना, म्हणून ह्याचे उभे काप करून घेऊयात आपण. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेले, त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आपण कोरडं भाजायचं आधी. गॅस मोठा करते. लसूण जेवढा जास्त असेल ना तेवढा ठेचा छान टेस्टी लागतो. हे आपण 1 मिनिटभरासाठी परतून घेऊया कोरडं आधी. 1 मिनिटभरासाठी मी छान भाजून घेतलेले. खूप छान खमंग असा ह्याचा वास येऊ लागतो भाजल्यानंतर आणि त्याला छोटे छोटे डाग पडतात. आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल घालूयात. 1.5 पळी एवढा मी तेल घातले आणि परत एकदा त्याला हलवून घेऊयात. ते छान मिक्स करून घेऊया. तेल, मिरची, लसूण. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूयात आणि शेंगदाणे. हे सगळं एकत्र छान भाजून घेऊया. शेंगदाणे मी आधी भाजलेले आहेत. जर भाजलेले नसतील ना तर तुम्ही भाजून घ्या किंवा मग तळून घ्यायचे थोडे. आता हे बरोबर सगळं एकत्र ह्याचा स्वाद मिक्स होतो. शेंगदाणे, मिरची, लसूण हे परतून घेऊया अर्ध्या मिनिटासाठी एकत्र छान. हे अर्ध्या मिनिटासाठी छान मी परतून घेतलंय. आता मी गॅस बंद करते आणि हे जे आपलं परतलेलं मिश्रण आहे ते कलबत्त्यामध्ये घेऊयात आपण. आपल्याला हे 2 बॅच मध्ये करावं लागेल. थोडा जास्त प्रमाणात ठेचा आहे आणि हे ठेचून घेऊयात आपण. छानपैकी असं ठेचून घ्यायचं म्हणजे ह्या ठेच्याची चव छान लागते. असं थोडं त्याच्या बत्त्याने ह्याला प्रेस करायचं आणि ठेचायचं म्हणजे हा ठेचा एकदम चवदार लागतो. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण मिक्सरची टेस्ट आणि ही टेस्ट ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणून आपण असं हे ठेचून घेऊया. 2 बॅच मध्ये मी ठेचून घेणार आहे कारण ठेचा थोडा जास्त आहे आपला. मी जास्त प्रमाणात केलाय. वासच एवढा याचा छान येतोय. खमंग लसूण, मिरची, शेंगदाणे. हे असं थोडं प्रेस करायचं घासून ह्याला आणि ठेचायचं. हे सगळं मी ठेचून घेते आता. आणि हे गरम गरमच ठेचायचं बरं का, म्हणजे पटकन ठेचलं जातं हे आणि त्याच्यामुळे चवही छान लागते. लगेच बारीक होतं हे गरम असल्यामुळं. दुसरी बॅच ठेचायला घेतली मी तोपर्यंत इथं पॅन मध्ये मी 1 पळीभर तेल टाकते त्याच पॅन मध्ये आणि आपला हा चिरलेला कांदा भाजत भाजत माझी दुसरी बॅच ठेचून होईल. तुम्ही थोडा करणार असेल
तर पहिल्यांदा ठेचायला घेतलं की बाजूला लगेच कांदा परतायला ठेवायचा, किंवा मोठा कलबत्ता असेल तरी सगळं ठेचत असताना तेवढ्या वेळामध्ये हा कांदा बरोबर भाजून होतो. हे ठेचून होईपर्यंत कांदाही छान गुलाबीसर रंगावर परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण थोडंसं मीठ कांद्यामध्ये. मगाशी आपण लसूण आणि मिरचीला टाकलेला आहे, आणि आपण हा केलेला ठेचा त्याच्यामध्ये अर्ध्या मिनिटासाठी फक्त आपण परतून घ्यायचा आहे. कांदा आणि हे छान मिक्स झालं पाहिजे. मस्त असा हा ठेचा परतून घेऊया फक्त अर्ध्या मिनिटासाठी, जास्त वेळ नाही, कारण आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. लसूण, मिरची, कांदा आणि या ठेच्याचा स्वाद मिक्स झाला पाहिजे एवढा वेळ आपण अर्ध्या मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचा आहे. बघा, अर्ध्या मिनिटासाठी हा ठेचा मी छान परतून घेतलेला आहे, आणि तेल म्हणाल तर फक्त 2 पळ्या एवढं मी तेल वापरलेलं आहे. मिरची आणि लसूण भाजताना अर्धी पळी एवढं तेल टाकलं होतं, आणि नंतर मी 1.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे कांदा भाजताना. तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण खूप जास्त तेलाची आवश्यकता नाही. मग आपला हा ठेचा तयार झाला. मी गॅस बंद करते. मस्त झणझणीत आणि चवदार असा मिरचीचा ठेचा, त्याच्याबरोबर छान खरपूस भाजलेली बाजरीची गरमागरम भाकरी, तोंडी लावायला लोणचं आणि कांदा एवढा असेल तर बाकी कशाची गरजच पडणार नाही. चव अशी असेल ह्या ठेच्याची की दिवसभर तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील, बाकी काहीही खायची गरज नाही. इतकी छान चव ह्या ठेच्यामुळे तोंडाला येते. तुम्ही हा ठेचा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ठेचा कसा होतोय. भेटूया परत एकदा अशाच छानशा रेसिपीमध्ये. टिल देन, गुड बाय.